काय हे बघ मीडियावाले आलेत बघ. हे बघ खोकला झालाय जोरात जोरात. हाँ 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 और जोर से और जोर. तर नमस्कार मित्रांनो, आज मी त्या फॅमिली सोबत आहे का ज्यांनी एक 15 दिवसाचं एक छोटंसं पिल्लू, कावळ्याचं पिल्लू ह्याला झाडाखाली पडलेला असताना तिथून उचलून आणलं आणि त्याला लहानचं मोठं केलं. आणि आज तो कावळा ज्याचं नाव आहे काळ्या, तो साधारणतः 3 वर्षाचा झाला आहे. आणि मागील लगभग 1 महिन्यापासून तो आता बोलायला शिकला आहे. म्हणजे जसं आपण तर बघितलं का पोपट आपण जेव्हा घरामध्ये पाळतो तर तो पोपट काही काळांतराने आपले शब्द हे उच्चारायला सुरुवात करतं, त्याच पद्धतीने कावळा सुद्धा आता बोलायला लागलाय. ही न्यूज एक आश्चर्यचकित करण्यासारखी आहे, कारण माझ्या आयुष्यामध्ये अद्यापपर्यंत मी तर अशी न्यूज कधी ऐकली नाही का कावळा हा बोलू शकतो. परंतु जर 7व्या आजोबानंतर जर 8वा आजोबा आपण जर बघायला गेलो तर कावळा हा बोलायला लागलाय. आणि ही एक निसर्गाची किमया समजा का अशा गरीब कुटुंबामध्ये तो कावळा 3 वर्षापूर्वी भेटला आणि त्यांनी लहानाचं मोठं केलं. एक आपलं छोटं बाळ असतं, त्या बाळाला आपण जसं लहानाचं मोठं करतो, त्याला खायला देतो, आपण त्याला बोलायला शिकवतो, त्या पद्धतीने ह्या पूर्ण फॅमिलीने हालाकीच्या परिस्थितीमध्ये त्या एक छोट्याशा कावळ्याला लहानाचं मोठं केलं आणि आता कावळा तो बोलू लागला आहे. आणि हे खरंच आश्चर्यचकित करणारी बाब आहे. आणि अक्षरशः ह्यांचा जेव्हा तो व्हिडिओ एक यूट्यूबर आहेत मानसी पाटील आणि प्रितेश पटेल जे न्यूज नेटवर्कचं एक चॅनेल चालवत आहेत, त्यांच्या मार्फत जेव्हा हे व्हिडिओ व्हायरल गेलं आणि जेवढे पण टीव्ही न्यूज चॅनल्स वगैरे आहेत ह्यांना खूप मिलियन्समध्ये व्ह्यूज वगैरे आले. आणि काही मंडळींनी या गरीब कुटुंबाला थोडीफार मदत सुद्धा केली आहे. परंतु हा व्हिडिओ बनवण्यामागचा हेतू हाच आहे का तुम्हाला जर डेलीचे बोलणाऱ्या कावळ्याचे व्हिडिओ बघायचे असतील तर ह्या फॅमिलीला एक संधी द्या. कारण आज त्यांच्या कुटुंबामध्ये ही जी परिस्थिती तुम्ही बघताय, ही परिस्थिती जर बदलवायची असेल, ही देवाची किमयाच आहे का त्यांनी त्या छोट्याशा कावळ्याला तुमच्या आमच्या घरामध्ये न देता ह्या छोट्याशा कुटुंबामध्ये, गरीब कुटुंबामध्ये त्याला पालन पोषणासाठी दिलं आणि तो बोलायला लागलाय. तर आपल्याला शक्य कदाचित आपल्याला पैसे देता येणार नसतील तर काही हरकत नाही. ह्या लोकांनी आता स्वतःचं यूट्यूब चॅनेल ओपन केलेलं आहे, बोलणारा कावळा. जर तुम्हाला यूट्यूबवर सर्च करायचं असेल तर कदाचित हे चॅनेल आताच नवीन ओपन करून दिलेलं आहे. तर @बोलणारा कावळा मराठीमध्ये तुम्ही जर टाकलात तर साधारणतः लगेचच तुम्हाला बोलणारा कावळा हा यूट्यूब चॅनेलची लिंक तुम्हाला तिथे येईल. तर तुम्ही त्यांना खूप प्रेम दाखवायचं आहे, त्यांना सबस्क्राईब करायचं आहे. आणि जो कावळा बोलतोय त्याचं तुम्ही डेलीच्या डेली व्हिडिओज ह्यांच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकताय. तर सर्वांची रिक्वेस्ट आहे, तुम्ही पण थोडी रिक्वेस्ट करा. रिक्वेस्ट करतोय आम्ही सर्व तुम्हाला. माझे जेवढे 1 मिलियन सबस्क्रायबर आहेत आणि जे मानसीताई ज्यांनी आता व्हिडिओ बनवला होता, कदाचित त्यांच्या चॅनलचे पण तुम्ही सबस्क्रायबर असाल तर त्यांच्या चॅनलच्या लिंकच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण तुम्हाला ती लिंक भेटून जाईल. तर जसं त्यांना त्यांच्या व्हिडिओला तुम्ही प्रेम दाखवलात, त्यांच्या चॅनलला तुम्ही जसं प्रेम दाखवलात, तसंच ह्यांचं जे यूट्यूब चॅनल आता ओपन केलेलं आहे बोलणारा कावळा, ह्या चॅनल्सला सुद्धा तुम्हाला तसंच प्रेम दाखवायचं आहे. आणि बोलणारे कावळ्याचे नवनवीन व्हिडिओ बाकी यूट्यूबरच्या चॅनेल्सवर तर तुम्हाला मिळतच राहतील, परंतु ह्यांच्या चॅनेल्सवर डेलीच्या डेली बोलणाऱ्या कावळ्याच्या आई भाकरी भाजत असताना तो काय म्हणतो, बाबा काम करत असताना तो काय म्हणतो, झाडा शिंपत असताना तो ह्यांच्याशी काय चर्चा करतो, ह्याचा तुम्हाला आनंद घेता येणार आहे. आणि ते आनंद तेव्हाच तुम्हाला मिळू शकतो जेव्हा तुम्ही ह्यांच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करणार आहात आणि घंटीवाल्या बटनावर तुम्ही जेव्हा क्लिक करणार तेव्हाच त्यांचे नवनवीन व्हिडिओ जसे जसे ते टाकतील तसे तसे तुम्हाला ते भेटत राहणार आहेत. तर ह्यांच्या चॅनलला सर्च करून सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही जसं प्रेम बाकी आमच्यासारख्या युट्यूबर्सला दाखवलेलं आहे तेच प्रेम तुम्हाला ह्या गरीब कुटुंबाच्या फॅमिलीला सुद्धा दाखवायचं आहे. और जोर से, और जोर से खासो.
हो मित्र, बोलणाऱ्या कावळ्याचा व्हिडिओ मागील 15 ते 20 दिवसापासून सोशल मीडियावर खूप व्हायरल होतो आहे. खूप सारे यूट्यूबर्सनी आपल्या गरीब कुटुंबासोबत जाऊन खूप काही व्हिडिओ बनवले. काही 500-1000 रुपये आणि काही वस्तू स्वरूपामध्ये आर्थिक मदत करून त्यांची हेल्पसुद्धा केली. आम्ही त्यांचे सर्वांचे धन्यवाद देतो. परंतु ही तात्पुरती मदत नुसती देऊन चालणार नाही. तर त्यांच्यासाठी देवाने त्यांच्याकडे एक असं आपण म्हणतो एक परीस दिलेला आहे कावळ्याच्या स्वरूपामध्ये, का त्यांनी जर स्वतःचं यूट्यूब चॅनल ओपन केलं तर डेलीच्या डेली ते त्यांच्या यूट्यूब चॅनल्सवर व्हिडिओज टाकू. ठीक कॅपॅसिटी आहे, ओके. तर ती उंचावू शकेल. त्यांचेही व्हिडिओज व्हायरल जाऊ शकतात, फेमस होऊ शकतात. त्यांचेही यूट्यूब चॅनल मॉनिटाईज होऊन त्यांनाही जसे तुम्ही व्हिडिओज तुमच्या चॅनलवर टाकून जसं त्यांचं तुमचं इन्कम चालू झालेलं आहे तसंच त्यांचंही यूट्यूब चॅनल चालू करून इन्कम त्यांचं होऊ शकतो. तर आपल्या सर्वांना त्यांच्या यूट्यूब चॅनल्सला सपोर्ट करायचा आहे. जेवढे पण यूट्यूबर्स ज्यांच्यापर्यंत माझा हा व्हिडिओ पोहोचतो, ज्यांनी त्यांचे व्हिडिओ बनवलेले आहेत आणि ते व्हिडिओ जर व्हायरल गेलेले आहेत तर मी म्हणतो तुम्ही आणखी एखादा व्हिडिओ बनवा आणि त्याच्यामध्ये तुम्ही ह्या गरीब कुटुंबांनी तयार केलेलं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे त्याला थोडंसं प्रमोट करा. तेही लोकांपर्यंत जाऊ दे. ज्यांना बघायचं आहे ते लोक त्यांच्या कावळ्याचे व्हिडिओ बघून त्यांना सबस्क्राईब करतील. असं नाही का ते तुमचे सबस्क्रायबर आहेत म्हणून डायव्हर्ट होतील, असं काही नसतं मित्रांनो. ज्यांना मदत करायची असते ना, ज्यांना ज्याच्यामध्ये आवड आहे ते व्हिडिओज तर ते लोक बघतातच. तर आपण नुसते आपला व्हिडिओ बनवून आपल्या यूट्यूबवर चॅनलवर आपण तर टाकतो, हे तर चांगलंच काम करतोय, आपण त्यांना व्हायरल करतोय. परंतु त्याच्यासोबतच जर त्यांचा यूट्यूब चॅनल पण जर आपण लोकांपर्यंत पोहोचवलं तर नक्कीच ज्या लोकांना त्यांचे बोलणाऱ्या कावळ्याचे व्हिडिओ आवडलेले आहेत ते नक्कीच निरंतर त्यांचे व्हिडिओज बघत राहतील आणि ह्याचा 2 पैशाचा फायदा जो आहे त्या गरीब मुकणे कुटुंबाला होऊ शकतो. त्यासाठीच आज मी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं स्वतःचं यूट्यूब चॅनल ओपन करून देणार आहे आणि माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंकसुद्धा टाकणार आहे. त्या चॅनलचं नाव असणार आहे बोलणारा कावळा. तर मित्रांनो, तुम्हाला जर यूट्यूबवर सर्च करायचं असेल तर @ टाकून बोलणारा कावळा हा मराठीमध्ये तुम्ही जर टाईप केलात तर ॲटोमॅटिकली तुम्ही त्यांच्या यूट्यूब चॅनल्सवर जाऊन तुम्ही त्यांना सबस्क्राईब करू शकता. त्यांनी व्हिडिओ जे टाकणार आहेत ते व्हिडिओज तुम्ही पाहू शकता, जे टाकलेले असतील ते पाहू शकता. आणि ह्याच्यासाठीच आज मी त्यांच्यापर्यंत जाणार आहे. मी त्यांच्याशी चर्चा करणार आहे आणि त्यांना स्वतःचं यूट्यूब चॅनल ओपन करण्यामध्ये मदत करणार आहे. आणि हा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल आणि ज्यांनी जे यूट्यूबचे व्हिडिओ बनवून ते व्हायरल झालेले असतील तर मी त्यांनाही विनंती करतो का त्यांनीही या मुकणे कुटुंबाला, तुम्हाला खरंच वाटत असेल का त्यांना मदत व्हावी ह्याच्यासाठी त्यांचं जे यूट्यूब चॅनल आहे हे आपले जे व्ह्यूवर्स आहेत, आपले सबस्क्रायबर्स आहेत ह्यांच्यापर्यंत नक्कीच तुम्ही त्यांना पोचवा. ही एक कळकळीची विनंती आहे. आता मी त्यांच्याकरतच चाललो आहे आणि मी त्यांचं यूट्यूब चॅनल्स ओपन करून देणार आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि त्यांचा बनवलेला व्हिडिओ हा त्यांच्याच यूट्यूब चॅनल्सवर पहिला अपलोडसुद्धा मी करून देणार आहे. तर तुम्हाला ते व्हिडिओ जाऊन बघायचे आहेत. त्या मुकणे कुटुंबाच्या किती हालाकीच्या परिस्थितीतून त्या कावळ्याला लहानाचं मोठं केलं, त्याला बोलायला शिकवलं आणि जर आता त्यांच्याकडून जर फायदा होत असेल तर नक्कीच तो फायदा आपण त्या मुकणे कुटुंबाला करून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा